शेतकरी मित्रांनो, खरडून गेलेल्या जमिनीला 3,37,000 सरकार देणार. खरं की खोटे? वाचा सविस्तर जी.आर. शासन निर्णय. अतिवृष्टी परिस्थितीमुळे झालेल्या जमिनीची महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत कमाल मर्यादा 2 हेक्टरपर्यंत दुरुस्त करण्यास मान्यता देण्यात येत आहे. जून 2025 ते सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टीमुळे पुरामुळे वाहून गेल्याची परिस्थिती जमिनीची खरडून गेल्या नापीक झालेल्या शेती जमिनीचा क्षेत्राचा पंचनामा करून नुकसान झालेले व क्षेत्र निश्चित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यापैकी निश्चित केलेल्या क्षेत्रातील लहान व सीमांत शेतकऱ्यांना कमाल मर्यादा 2 हेक्टर शेतजमिनी मनरेगा अंतर्गत दुरुस्त करण्यासाठी खालील कार्यपद्धती अवलंबण्यात आली आहे. मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड धारक शेतकऱ्यांनाच वैयक्तिक लाभाकामाकरिता पात्र असेल. पात्रतेच्या इतर अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या ज्या लहान सीमांत शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड नाही त्या शेतकऱ्यांनी कुटुंबाकडे जॉब कार्डाला जमा करावे. सदर दुरुस्तीच्या कामाकरिता संबंधित शेतकऱ्यांनी बाधित शेतजमिनीचा 7/12 उतारा गटविकास अधिकारी यांच्याकडे द्यावा व त्यांच्याकडून पोचपावती घ्यावी. सदर दुरुस्तीच्या कामाकरिता संबंधित शेतकऱ्यांनी बाधित जमिनीचा 7/12 खाते उतारा यांच्या प्रतिसंबंधित संबंधित गट लेखी अर्ज करणे आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या अर्जानुसार कामाची स्थळपाहणी करून कामनिहाय अंदाजपत्रक तयार करण्याबाबत तांत्रिक अधिकारी गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्फत आदेश देण्यात येतील. तालुक्यातील अशा प्रकारे प्राप्त झालेल्या तांत्रिक मान्यतेसह कामांचा एकत्रित अहवाल गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात येईल. जिल्हाधिकारी तथा कार्यक्रम समन्वयक यांनी सदर अहवालानुसार एकूण खर्चास मान्यता देऊन कामाचा पुरवणी करारात समावेश करावा. गटविकास अधिकारी यांनी पात्र अर्जदारांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन सोबतच कार्यरंभ आदेश देखील द्यावेत. तांत्रिक अधिकारी यांनी कामावरील कुशल अकुशल खर्चाची मोजमाप पुस्तके नोंद घ्यावी व मनरेगाच्या प्रचलित पद्धतीने देयक ऑनलाईन करावेत. सदर कामांच्या अंमलबजावणी व सानियंत्रणाकरिता ग्रामपंचायत कार्यान्वित यंत्रणा राहील. या दुरुस्तीच्या कामावर अपंग ज्येष्ठ नागरिक वगळता स्वतः शेतकरी अथवा त्यांचे कुटुंबीयांनी काम करणे अपेक्षित आहे. तालुका स्तरावर किमान 5 गावे रँडम पद्धतीने निवडावी व त्यातील किमान 5% कामाची विभागीय आयुक्त स्तरावर तपासणी करण्यात यावी. अतिवृष्टी परिस्थितीमुळे खरडून नापीक झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींच्या दुरुस्तीची कामे चालू आर्थिक वर्षात प्राधान्याने पूर्णत्व करण्यात यावी. सदर शासन निर्णयानुसार कामाचे नमुना अंदाजपत्रक सोबत जोडण्यात आले आहे. अंदाजपत्रक पुढील प्रमाणे: जमिनीचे कडेने साफ करणे 20 मीटर ते 10 मीटरपर्यंत, त्याला 14,340 रुपये आहेत. त्यानंतर खोल नांगरणे, जमिनीत सर्व प्रकारची माती, गाळ, चुना, शाडू, वाळू, रेती खतकाम तपासणीसह करणे. खोदून काढलेल्या जमिनीला 95,472 रुपये. त्यानंतर उपलब्ध पारंपरिक जलसाठ्यांकरिता गाळ पुरवठा करणे ज्यामध्ये वाहतूक आणि ओढ रचना त्याच्यासाठी आहेत 1,12,620 रुपये. वाहनाने गाळ पुरवठा करणे याच्यासाठी आहेत 33,415. 10 मीटर अंतराकडील वाळू, मुरुम, दगड हे एक जमिनीत टाकणे याच्यासाठी आहेत 35,777 रुपये. असेच शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.